शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्यातच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही शिवसेनांचा आज वर्धापन दिन साजरा होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगाव नेस्को या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होईल, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यावेळी षण्मुखानंद सभागृहातच साजरा होणार आहे। दोन्ही वर्धापन दिनांना विशेष महत्त्व आहे। याचं कारण पार्श्वभूमी आहे अर्थातच ऑपरेशन टायगरची। 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत आणि त्यांनी वेगळा गट निर्माण केलाय। ते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेसोबत दिसतील, त्यामुळे आजच्या वर्धापन दिनाला हे खासदार समोर येणार का पाहावं लागेल। त्यासोबतच ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आता आपली काय भूमिका मांडणार आहेत, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्या सोडून गेलेल्या खासदारांवर ते काय कारवाई करणार का, या संदर्भात उद्धव ठाकरे आज भाषणात काही बोलतात का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आणि षण्मुखानंद सभागृहाबाहेरून आमचे प्रतिनिधी अजय माने आता आपल्या सोबत आहेत। अजय, आजचा दिवस 60वा वर्धापन दिन, त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन तिकडे होतोय आणि त्याला पार्श्वभूमी अर्थातच आता आपण म्हटलं तसं ऑपरेशन टायगर संदर्भातली आज नेमकी कशी तयारी सुरू आहे, काय काय मुद्दे आहेत आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये, भाषणामध्ये काय अपडेट्स? अश्विन, खरं तर जसं तू म्हणालास की नेमकं ऑपरेशन टायगर नंतर काय म्हटलं जाणार याची चर्चा जी आहे ती सध्या राजकारणात किंवा सर्व शिवसैनिकांमध्ये सुरू आहे। मी सध्या षण्मुखानंद मधून आढावा घेतोय, पण यात यंदा षण्मुखानंदच्या इथे जास्तीत जास्त बाळासाहेबांचे जे विचार आहेत त्याचे पोस्टर लागलेले पाहायला मिळतात। पहिलाच आपण जर पाहिला तर वारसा विचारांचा हिरक महोत्सव शिवसेनेचा। आता इथून वरती जर पाहिलं तर जानव्याने वळ उठत नाही, त्यासाठी एकजुटीचा सुंबच हवा असं म्हटलं जातं। आता मुद्दा आहे की नेमकं आज मैदान कोण मारणार। खरं तर ऑपरेशन टायगर नंतर नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वर्धापन दिन असला की पक्षाची लाईन ठरवली जाते, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला जातो आणि त्याच्यानंतर पक्ष वर्षभर कसं चालायचं या अनुषंगाने ही सगळी तयारी केली जाते। पण नुकतंच ऑपरेशन टायगर झालेलं आहे। 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे गेलेले, त्यामुळे या 6 खासदार गेल्यानंतर नेमकी उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार हे आज उद्धव ठाकरे मांडतील। त्यामुळे एकंदरीत पक्षावरची बाजू मांडताना गेलेल्या लोकांवरची टीका किंवा मग गेलेल्या लोकांमुळे झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी आणि पुन्हा एकदा संघटनेत तेज बळ टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंचा आज जो तो रोख असलेला आपल्याला पाहायला मिळेल। मागच्या अनेक भाषणात उद्धव ठाकरेंचा रोख हा थेट एकनाथ शिंदेंवर असायचा। त्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे आणि आधी फुटलेले 40 आमदार असायचे, त्याच्यानंतर गेलेले 12 खासदार असायचे। पण आता नव्याने निष्ठेच्या नावावर निवडून आलेले 6 खासदार जे ते सोडून गेलेले आणि त्यांच्यावर आजची ही संपूर्ण जी ती शब्दांची टीका असू शकते। त्यासोबतच 6 खासदार गेल्यानंतर त्या 6 मतदारसंघाला, त्या 6 कॉन्स्टिट्युएन्सीला जे कव्हर करायची त्यातली पक्ष संघटना आपल्याकडे ठेवायचे आणि त्या अनुषंगाने सुद्धा कान मंत्र जे ते दिले जातील। त्यामुळे प्रत्येक बॅनरवर जिथे ठाकरे तिथे निष्ठा आणि जिथे निष्ठा तिथे ठाकरे अशा प्रकारचे बॅनर जे ते लावण्यात आलेले। पण याच निष्ठेला तडा देऊन जे ते 6 खासदारांनी बंडखोरी पुन्हा एकदा केलेली, त्यामुळे फक्त एकदा नाही दोनदा नाही तर आता ही तिसरी बंडखोरी जी आहे शिवसेना तीही सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत झालेली आहे। त्यामुळे आजचा मेळावा वेगळ्या अर्थाने फार महत्त्वाचा आहे अजय, जसं तू सांगतोयस। आणि बघूया आता उद्धव ठाकरे नेमकं आपल्या भाषणामध्ये काय बोलतात। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।